नमस्कार मित्रांनो, मुंबई म्हणजे स्वप्ननगरी आणि या स्वप्ननगरीत सगळेच लोक आपलं पोट भरायला येतात। या महाराष्ट्राची ओळख म्हणजे आपल्या आवडीचा वडापाव। छोट्या मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत, अगदी गरिबांपासून ते श्रीमंत होऊ पाहणाऱ्या लोकांपर्यंत सगळे आवडीने खातात तो म्हणजे वडापाव। जम्बो किंग, मॅकडॉनल्ड, बर्गर किंग यांच्याहून लोकप्रिय तो म्हणजे आपल्या वरळीतील राणे काकांचा हा वडापाव। यात लिंबू, पुदिना, लसूण, कांदा यांची पेस्ट आणि यात हे बटाटा टाकायला मुळीच विसरत नाहीत। नंतर येतं यांच्या बेसनाचं पीठ। यात या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून त्याला बेसनाने छान अंघोळ घालतात आणि यांच्या बेसनाचा चुरा म्हणजे अगदी कमाल। चला तर मग राणे काकांच्या या वडापावची गंमत जाणून घेऊयात। माझं नाव रामचंद्र चव्हाण। मला जो आता इथे 35 वर्ष झाली ते कामाला, आणि मी कुठे दुसरीकडे मिलमध्ये कामाला होतो आणि पार्ट टाईमला इकडे यायचो। मिल बंद झाल्यानंतर मग आम्ही इकडेच जॉईन झालो इथे धंद्यावरती। धंद्याची प्रगती आम्ही वाढवली। आज धंद्याला इथे 50 वर्ष झाली। इथे धंद्याला 50 वर्ष होऊन गेली, 2 वर्ष 52 वर्ष झाली आता। म्हणजे इथे फेमस म्हणजे राणे वडापाव म्हणून इथं फेमस आहे। या धंद्याचं नाव राणे वडापाव वरली। येतात एक इथं 4-4, 5-5 वडापाव उभा राहून खातो माणूस। मग तो खातो, त्याला कुठल्याही गोष्टीचा त्रास होत नाही ना, म्हणून हे आवडतं। मला गोडीने खायला येतं। गेले 5-6 वर्षात मी हा वडापाव खातो। वडापावबद्दल काय वाटतं, कसा आवडतो? हां, मला आवडतो आणि पब्लिकची पण खूप गर्दी असते इथे, कारण म्हणजे छोट्यातला छोटा माणूस आणि मोठ्यातला मोठा माणूससुद्धा इथे वडापाव खायला येतो। यांची स्पेशालिटी, यांची चटणी बिटणी खूप छान असते आणि वडापाव पण साईज पण मोठे असतो। तुला कधी कळलं ह्या वडापावबद्दल? आता आमच्या इथे इव्हेंट्स असतात वर, तर त्यासाठी आम्ही येतो। मग आम्हाला वडापावाचा हा आधार आहे। मग चांगलं आणि टेस्टला पण वडापाव वरळीतला प्रसिद्ध वडापाव आहे। वरळी जरीमरी माते मंदिराच्या पायथ्याशी असला हा वडापाव राणे वडापाव। आज या वडापावला 50 वर्षापूर्वी आज यांनी स्थापन केलेले आमचे राणे, आणि आता सध्याचे सावंत म्हणून हे चालवतात। मराठी माणसाचा हा व्यवसाय आहे। या व्यवसायाला मागच्याच वर्षी 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्यानिमित्त त्यांनी एक श्रींची पूजा ठेवून त्यानिमित्त त्यांनी प्रत्येक गिरायकाला 5 रुपये वडापाव या हिशोबाने त्यांनी लोकांना, आणि त्या टायमाला भरपूर गर्दी झाली होती। वडापाव हा एक मराठी पद्धतीचा एक गरिबाचा वडापाव म्हणजे एक सुंदर मसाल्याचा पदार्थ आहे। या वडापावाने कुठलाही साईड इफेक्ट होत नाही। यांच्याकडे जी वस्तू वापरतात हे परिपूर्ण शुद्ध आणि एक नंबर असते वस्तू। साधारणतः मी आता 30 वर्षापासून वडापाव खातोय। त्या वडापाव आणि आताचा वडापाव हा काहीच फरक नाही माझ्या मते। आणि इकडचा जो कर्मचारी आहेत हे आपुलकीने वागतात, जेणेकरून जर गिराक आलं तर त्याला आपले गिराक देव समजून त्याला पुढे करतात वडापाव। माझे वयाचे जवळजवळ आज माझं वय 52 वर्ष आहे, पण आम्ही शाळेत असल्यापासून आम्ही इथे याच वडापावच्या गाडीवरून वडापावची टेस्ट पूर्वी होती तीच आतापर्यंत चालू आहे। हा वडापाव 50 वर्षांपासून लोकांच्या सेवेत आहे। काय मग मुंबईकर, तुम्हाला आपल्या मुंबईचा हा वडापाव खायला आवडेल का? नक्की सांगा।